हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण उन्हाळ्यातली पहिली टिप्स बघायची आहे. पूर्ण टिप्स आहेत त्या उन्हाळ्यात आपल्याला कसा थंडावा मिळेल आणि अगदी शांत कूल वाटेल ते बघायचे. तर पहिल्या टिपमध्ये घामोळं आपल्या डोक्यात येतं, काही ठिकाणी चेहऱ्यावर सुद्धा येतं, कपाळावर येतं. मध्ये माझ्या कपाळावर खूप खाज येत होती, लाल पुळ्या आल्या, घामोळ्यासारख्याच होत्या. तर त्या मी कशा फटकन घालवल्या ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर काहींच्या कानामागे येतं, गळ्याला येतं, काखेत येतात घामोळ्या. तर घामोळ्यांचा खूप त्रास होतो, पाठीवर सुद्धा पूर्ण लाल होऊन जातं काहींच्या. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर खूप जण पावडरचा उपयोग करतात, पण विकतची पावडर आणून काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा आपण असा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो कापूर आता असं बारीक करून घ्या तुम्ही. अगदी हातानेच त्याची मस्त पूड होते. तर त्याच्यात मी आता तेल टाकलेलं आहे, खोबरेल तेल. तर ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि आता तुम्हाला जिथे घामोळं आलेलं आहे किंवा जिथे तुम्हाला रॅश आलेला आहे उन्हाळ्यामुळे किंवा मग घामामुळे आलेला आहे, तर त्या जागी तुम्ही सहज हे लावू शकता. अगदी लगेच दूर होतं. तर मी तुम्हाला लावून दाखवते. अगदी तुम्ही खूप बारीक मिक्सरमधून जरी त्याची पावडर केली तरी चालेल किंवा मग खलबत्त्यात घालून केली तरी चालेल. मात्र तुम्ही जे खोबरेल तेल घ्याल ते शुद्ध पाहिजे. तर कोल्ड प्रेस ऑइल घेतलं तर खूपच उत्तम. तर ते या प्रकारे तुम्ही लावू शकता. आता भीमसेनी कापूर आणि जे खोबरेल तेल आहे त्याचे काहीच साईड इफेक्ट नसतात. तर तुम्ही इन्फेक्टेड एरिया असेल शरीराची स्किन तर ती स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची, त्याच्यावर हे अप्लाय करायचं. अगदी रात्रभर ठेवलं तरी काही होत नाही, छानपैकी बरं होऊन जातं दुसऱ्या दिवशी. अगदी लागोपाठ 4-5 दिवस तुम्ही करा, तुमचं अगदी बरं होऊन जाईल जिथे रॅश असेल ते. आणि जर तुम्हाला थोडा वेळ ठेवायचं असेल तर टिश्यू पेपरने अशा प्रकारे टिपून तुम्ही काढू शकतात. पण रात्रभर ठेवलं तर अजून चांगलं आणि लवकर बरं होऊन जातं आणि स्किन आपली छान अगदी कूल राहते. आता ही स्किन चांगली हायड्रेटेड राहायला, शिवाय आपलं शरीर आतून पण चांगलं थंड राहण्यासाठी काय करायचं, तर इथे मी काकडी कापलेली आहे, थोडीशी पुदिन्याची पानं आहेत, आलं आहे, लिंबू आहे आणि छानपैकी अगदी आपलं घरातलं पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. तर तुम्हाला जेवढं बनवायचं आहे डिटॉक्स वॉटर, तर ते बनवून आता ठेवायचं आहे आपण. तर हे 24 तासाच्या आत संपवायचं आहे. मात्र का ते बनवून ठेवलं आणि तुम्ही आठवडाभर किंवा 2 दिवस वापरलं असं नाही, तर आपण त्याच दिवशी ते संपवायचं आहे. तर पाणी घेतलेलं आहे बॉटलमध्ये आणि साधारण अंदाजे आपण काकडीचे काप, पुदिन्याची पानं, अगदी मी त्या थोडंसं देठासकटच पुदिना टाकते आणि आल्याचे तुकडे, आल्याचं पण मी साल नाही काढलेलं आहे, स्वच्छ धुवून हे सगळं चिरून घेतलेलं आहे, कापून घेतलेलं आहे. आणि बघा असं पाण्यात ठेवून द्यायचं. साधारण 3 ते 4 तास झाले ना का मग आपण हे प्यायला घ्यायचं आहे. तर हे ना तुम्ही आत्ता उन्हाळ्यात दिवसभर घेत जा, पण याची सवय तुम्ही कायम लावू नका शरीराला. डिटॉक्स वॉटर म्हणजे कसं आपल्या शरीरातली विषद्रव्ये काढून टाकते, त्वचा हायड्रेटेड राहते, पचनक्रिया सुधारते. आपल्याला उन्हाळ्यात ग्लानी येते तर ती यामुळे येत नाही ग्लानी, आपण अगदी टवटवीत राहतो. पोटाचं ब्लोटिंग असेल ते निघून जातं, शिवाय व्हिटॅमिन सी मिळतं. शरीरातली सगळी विषद्रव्ये फेकली जातात बाहेर, म्हणजे लघवीसुद्धा आपल्याला अगदी क्लीन होऊन जाते, पोट साफ होऊन जातं याच्यामुळे आणि अगदी फ्रेश वाटतं दिवसभर. तर हे ना सकाळी उपाशी पोटी सुरू करायचं घ्यायला. छान अगदी आपलं पोट मस्त छान थंडगार राहतं, पूर्ण शरीर, पूर्ण बॉडी आपली छान थंडगार राहते. उन्हाळ्यात खूपच फ्रेश वाटतं. आपण हा उपाय अगदी रोज नाही केला तरी चालेल, आठवड्यातून 2-3 वेळा करा. अगदी खूप डिटॉक्स वॉटरची सवय शरीराला लावून नाही घ्यायची, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही किंवा ती सवय नाही लावून घ्यायची. बाकीच्या वेळेस तुम्ही नॉर्मल वॉटर पिऊ शकता. शरीराला अजून थंडगार मस्त ठेवण्यासाठी आपल्याला पांढरे कपडे वापरले पाहिजेत किंवा मग लाईट कलरचे ड्रेसेस वापरा. शिवाय ते कॉटनचे असले पाहिजेत. प्युअर कॉटन नेहमी शरीराला चांगलं असतं. कुठल्याही ऋतूत कॉटन खूप चांगलं असतं आणि आपल्या देशात तर कॉटन खूप चांगल्या प्रमाणात मिळतं आणि चांगल्या क्वालिटीचं मिळतं. त्याचबरोबर सनस्क्रीन लावा चेहऱ्याला, गॉगल लावा, चांगल्या प्रतीचं सनस्क्रीन लावा आणि स्कार्फ शिवाय बाहेर पडू नका, कारण उन्हाळा प्रचंड आहे. त्वचेवर, पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला रॅशेस येऊ शकतात किंवा मग डोकं तापलं तर इंटरनली हीट आपल्या क्रिएट होते शरीरात. त्याच्यामुळे या प्रकारची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. शिवाय मोकळे कपडे घाला, अगदी फ्रॉक वापरले, 1 पीस कॉटनचे वापरले तरी खूप चांगले आहे ते आपल्यासाठी. मला आता इथे येऊन जवळजवळ 15 ते 20 दिवस झालेले आहेत, त्यापेक्षा पण जास्त झालेले आहेत. तर वाडीतल्या घरात मी आले आहे, परंतु काही सामान वगैरे बघून काही जण विचारतात का ताई तुम्ही परत घर चेंज केलं का? तर हो, मी घर चेंज केलेलं आहे. आम्ही गेल्या वर्षी मालाडला शिफ्ट झालेलो, परंतु माझ्या मिस्टरांची तब्येत वर्षावर तिकडे
बिघडायची, म्हणजे त्यांना ते क्लायमेट सहन नाही झालं किंवा सूट नाही झालं. त्याच्यामुळे मग आम्ही आता येत्या फेब्रुवारीतच निर्णय घेतला का आपण परत पालघरला शिफ्ट होऊ. मग आम्ही परत आता पालघरला आलो आहोत, परंतु घराचं काम पूर्ण झालेलं नाही. आमच्या नवीन फ्लॅटचं काम अजून व्हायला वेळ आहे, तर तो होईपर्यंत आम्ही या वाडीतल्या घरात राहणार आहोत आणि काही जुनं सामान आहे ते आम्ही इथेच ठेवणार आहोत. तर त्याच्यामुळे जेवढं सामान इथे ठेवायचं ते आम्ही इकडे ओपन करून ठेवलेलं आहे आणि बाकीचं आमचं स्टोअर रूम आहे इथेच मागच्या साईडला, तर त्याच्यात बाकीचं सामान तसेच बॉक्स ठेवलेले आहेत. तर जेव्हा नवीन घर होऊ तेव्हा ते बाकीचं सामान नेऊ आणि जे इथे ठेवायचं आहे ते इथेच ठेवू, कारण या घरात आम्ही विकेंडला वगैरे येतो किंवा एरवी पण येतो. एप्रिल मे तर पूर्ण आम्ही इथेच राहतो, दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत इथे राहतो. त्याच्यामुळे बरंचसं सामान आम्हाला लागतं आणि हे घर पण छान सेट होईल असं आम्ही ठरवलं. तर काही सामान आम्ही इथेच ठेवायचं ठरवलेलं आहे. पण आता इथे काही महिने जातील माझे नवीन घर होईपर्यंत, त्याच्यामुळे किचनचं पण काही बरंचसं सामान मी इथे ठेवलेलं आहे. ते नंतर मी घेऊन जाईन, परंतु सध्या जेवढं लागेल, कारण व्हिडिओजसाठी पण लागतं आणि नेहमीच्या वापरासाठी सुद्धा, तर ते सामान इकडे आहे. तर काही सबस्क्रायबर मला विचारत होते कमेंटद्वारे का ताई तुम्ही घर बदललेलं आहे का, किंवा काही मैत्रिणींचे फोन आले, त्याशिवाय काही मेल्ससुद्धा आले मला सबस्क्रायबर्सचे का ताई तुम्ही घर बदललं आहे का, तुम्ही परत शिफ्ट झाला आहात का. तर ते खरं आहे. तर मागच्या पण मी व्हिडिओमध्ये एका सांगितलं, परंतु ते काही व्हिडिओ समोर येत नाहीत, सगळ्यांनी पाहिलेले नसतात. त्याच्यामुळे खास या व्हिडिओमध्ये मी देते. आता कोणी विचारलं तर या व्हिडिओची लिंक देऊन टाकेन, म्हणजे ज्यांना प्रश्न पडले असतील ते सुटतील. उन्हाळ्यात लिंबू सरबत म्हणजे अगदी महत्त्वाचंच असतं. आपण ते करून ठेवलं पाहिजे, किंवा आल्या आल्या आपण बाहेरून लिंबू सरबत घेतलं तर आपल्याला एक वेगळा फ्रेशनेस येतो. तर आपण हे लिंबू सरबत अगदी बनवत राहिलो तर वेळ जातो, बाहेरून आलं तर आपल्याला ताकद नसते ते करायची. तर आपण असं बनवून ठेवलं आणि वेगळ्या प्रकारे, तर ते कसं काय बनवायचं ते बघूया. तर इथे मी लिंबू सगळे पिळून घेतलेले आहेत. आता जेवढे वाटीभर लिंबाचा रस झाला त्याच्या दुप्पट मी पिठी साखर टाकलेली आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यात, अगदी जेवढा लिंबू रस आहे त्याच्या दुप्पट पाणी घाला तुम्ही. आणि इथे सैंधव मीठ मी टाकलेलं आहे. अजून तुम्हाला जर लिंबू रसामध्ये काय ॲड करायचं असेल, थोडंसं तुम्ही रूअफजा पण ॲड करू शकतात. तर आता सब्जा ॲड केलेला आहे. तुम्हाला जेवढं ॲड करायचं तेवढं याच्यात तुम्ही ॲड करून ठेवू शकता. तर पहा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण आईस ट्रेमध्ये हे सगळं त्याचे क्यूब्स बनवायला ठेवायचं, आईस क्यूब बनवायला. तर सगळे भरून घेतलेले आहेत. एक्स्ट्रा झालेलं आहे ते दुसऱ्या ट्रेमध्ये मी लावून घेतलेलं आहे. तर याचे छान असे क्यूब्स बनवून ठेवले ना, तर हे एवढे उपयोगी पडतात. तुम्ही अगदी बाहेरून आलात किंवा 4 माणसं आपल्याकडे पटकन आली तर हे एक एक गोळा आपण ग्लासमध्ये टाकला आणि पाण्याने व्हॉल्यूम बनवून मिक्स करून दिलं तर अगदी पटकन काही सेकंदातच हे छान सरबत तयार होतं आणि घेणाऱ्याला पण अगदी फ्रेश वाटतं आणि चांगलं बरेच दिवस हे क्यूब्स राहतात. त्याच्यामुळे अगदी आपण महिनाभराचे बनवून ठेवू शकतो. तर आता नुकतीच मी बाहेरून आलेली आहे, सरबत बनवण्याची ताकद नव्हती, फ्रीजमधून हा क्यूब काढला, पाण्यात टाकला आणि छान लिंबू सरबत तयार झालेला आहे. मस्त. आपली आता पुढची टीप आहे, आपले पाय दुखत असतात तर तेव्हा आपण काय करतो, कुठल्या तरी मिठाच्या वगैरे पाण्यात बुडवून ठेवतो. पण उन्हाळ्यात आपण मोस्टली उन्हाळ्यात आपली विषद्रव्य सगळी बाहेर काढायची असतील तर आपण मॅग्नेशियम सल्फेट पाण्यात टाकायचं आहे. आता मी इथे या टबमध्ये मॅग्नेशियम सल्फेट साधारण 1.5 ते 2 चमचे टाकलेलं आहे. तर तुम्ही बाजारातून आणा, अवघ्या 10 रुपयात हे एवढं मला मिळालेलं आहे. तर 2 चमचे आहे ते पूर्ण. आणि आता हे विरघळवून घ्यायचं आणि याच पाण्यात तुम्ही ना आईस क्यूब टाका किंवा बर्फाचं पाणी टाका, गार पाणी टाका आणि त्याच्यात तुमचे पाय ना बुडवून ठेवा. तर तुम्हाला जर मसल पेन किंवा पायाचे जॉईंट्स वगैरे दुखत असतील तर इन्स्टंट रिलीफ मिळतो याने. तर हे ना अगदी 15 ते 20 मिनटं तुम्ही याच्यात पाय घालून बसलात ना तरी खूप बरं वाटतं. आणि जे आपल्या शरीरात टॉक्झिन्स असतात ते पायातून मोस्टली निघून जातात. तर हे पाय बुडवल्याने याचा हा फायदा होऊन जातो. जे हेवी मेटल्स असतात ते निघून जातात याच्यामुळे. कधी कधी आपण बाहेरून येतो तर आपले पाय असे ना खूप गरम झालेले असतात, तर त्यावेळी ना हा उपाय करायचा. आल्यानंतर आपण पाय धुतो त्याच्यानंतर मग हे असं केलं ना का पायाला एवढा थंडावा मिळतो आणि पूर्ण आपल्या शरीरातच मग थंडावा निर्माण होतो. तर तुम्ही नेहमी एप्सम सॉल्ट आता उन्हाळ्यात यूज करा, आठवड्यातून 2 वेळेस हा उपाय करू शकतात. अगदी 15 मिनिटानंतर तुम्ही पाय बाहेर काढल्यानंतर तुम्हाला एवढं रिलॅक्स फील होईल. स्वच्छ पुसून काढा
अगदी त्या पायाची त्वचा पण चमकदार छान होते, टवटवीत होते. बरेच वेळा उन्हाळ्यात आपल्याला आतून खूप अशी गरमी निर्माण झाल्यासारखी होते. तळहात तळपाय तापतात, पोटात उष्णता वाटते. अशा वेळी आपण शीतली प्राणायाम करायचं. तर अशी जिभेची आपण नळीसारखी करायची. पहा मी अशी फोल्ड केलेली आहे. तर त्याने ना काय करायचं, थंड हवा आपण आत घ्यायची आपल्या शरीरात. किंवा मग हे शीतकारी प्राणायाम जर तुम्हाला तसं जिभेचं जमत नसेल तर दातातून थंड हवा आत घ्यायची, पोटात घ्यायची आणि मग परत असं एक 7-8 वेळा तुम्ही करा. तुमच्या शरीरात मस्त थंडावा निर्माण होईल. त्याच्यानंतर तुम्ही ओंकाराचं गुंजन करा, 3 वेळा ओंकार करा. तुम्हाला खूप रिलॅक्स फील होईल, शरीरात गारवा येईल आणि मेंटली पण तुम्ही अगदी शांत व्हाल. तुम्हाला खूप पीसफुल फील होणार आहे. तर पहा मी आता ओंकार पण त्याच्यानंतर 3 वेळा घेतलेला आहे. 6 वेळा घ्या. आणि शीतकारी जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा खूप त्रास असेल तर तेव्हा मात्र हे प्राणायाम करायचं नाही. अगदी तुम्ही कुठेही बाहेर प्रवासात असाल तरी हे प्राणायाम सहज करू शकाल. प्राणायामबद्दलचे माझे अगदी 2-3 व्हिडिओ अजून आहेत. तर कुठलं प्राणायाम कशा प्रकारे करायचं ते सुद्धा मी चांगलं सविस्तरपणे सांगितलेलं आहे. शिवाय तुम्ही आता उन्हाळ्यात नेहमी ओंकार करा, मेडिटेशन करा. खूप छान फील वाटतं आणि खूप छान अनुभव येणार आहे तुम्हाला. तर नक्की तुम्ही शीतली आणि शीतकारी प्राणायाम करून बघा. आता जे मी तुम्हाला शीतली प्राणायाम आणि शीतकारी प्राणायाम सांगितलं तर ते कुठेही तुम्ही, म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये असाल, तुम्हाला गरम खूप झालं असेल किंवा BP वाढलं असेल किंवा खूप अशी उष्णता जाणवत असेल तर ही दोन्ही प्राणायाम तुम्ही करू शकतात. जे तुम्हाला सोयीस्कर आहे त्यातलं कुठलंही. फक्त तुम्हाला टॉन्सिल्सचा त्रास असेल, म्हणजे टॉन्सिलिटिसचा त्रास असेल किंवा मग लो BP असेल, सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही हे प्राणायाम करू नका. जर कंटिन्यू तुम्हाला सर्दी कफ वगैरे असेल तर नाही करायचं आहे त्यावेळी हे प्राणायाम. बाकी शरीरात उष्णता, पित्त वाढलं असेल तर जरूर करा. आपण उन्हाळ्यात बाहेर पडतो तर मेन म्हणजे आपले चप्पल, शूज हे चांगल्या प्रकारचे हवे, चांगल्या क्वालिटीचे हवेत. आणि अगदी इतर ऋतूतले चप्पल किंवा शूज तुम्ही या ऋतूत वापरू नका, उन्हाळ्यात वापरू नका. नाहीतर मग पायामुळे ना आपल्या डोळ्यांची पण आग होते आणि पूर्ण शरीरात गरमी निर्माण होते. तर हे पहा, हे मेडिफिटचे मी शूज आता उन्हाळ्यासाठीच घेतलेले आहेत. एरवी पण हे खूप चांगले आहेत, ऑल सीझन्स आहेत, पण उन्हाळ्यात हे जास्त उपयोगाचे आहेत. एक तर सॉफ्ट आहेत आणि बघा मोकळे आहेत. आपण ट्रॅक शूज वापरतो किंवा असे बंद शूज वापरतो तर ते उन्हाळ्यात सहसा नका वापरू. सँडल्स वापरत जा, म्हणजे असे मोकळे असल्यावर आपल्या पायाला पण अगदी गारवा मिळतो, पाय मोकळे राहतात आणि पायांना थकवा येत नाही. शिवाय जर तुम्ही असे शूज वापरले तर सॉक्सना वास येतो, पायांना वास येतो. तर मग त्याच्यापासून आपण काय करायचं, असे जर शूज वापरण्याची ज्यांना सवय असेल किंवा काही डायबेटिक्स पेशंट असतात तर ते अशा प्रकारच्या पॅक शूज वापरतात. मग वास न येण्यासाठी काय करायचं, तर इथे मी भीमसेनी कापुराची पूड घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं बोरिक ॲसिड टाकायचं आहे. हे मिश्रण आपण आपल्या शूजमध्ये टाकून ठेवलं ना तर ना तुमच्या सॉक्सला वास येणार, ना तुमच्या शूजला वास येणार आणि छान अगदी तुम्हाला फ्रेश वाटेल पायाला. तर तुम्हाला असे बंद शूज वापरायचं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, खूप फायद्याचा आहे. उन्हाळ्यात काय, उन्हाळ्याखेरी तुम्ही इतरही ऋतूत हा उपाय करू शकता आणि अगदी तुमच्या पायांना चांगलं फ्रेश आणि हेल्दी ठेवू शकता. आता उन्हाळ्यात स्वतःला असं छान थंड कूल ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं हे आज मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा.